फक्त एम्प्लॉईचा जो प्रॉब्लेम येतो ना, एम्प्लॉईचा एरर दाखवतो आहे, एम्प्लॉईचं काउंटर सबमिशन नाही आहे म्हणून. त्यांनी काय करायचं आहे, डिलिव्हरीमध्ये जायचं याच्यात, त्याच्यानंतर इथं रिटर्नमध्ये जायचं आहे, त्याच्यानंतर इथं मॉडिफायमध्ये जाऊन दोन्ही एम्प्लॉईला सिलेक्ट करून घ्यायचे. ॲट ए टाईम दोन्ही होत नाहीत, एक एक करून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर आपल्याला कन्फर्ममध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर आपण एक एक एम्प्लॉई सिलेक्ट करतो आहे आणि कन्फर्म म्हणतो आहे. तर इथं कन्फर्म सक्सेसफुली येईल. नंतर आपण दुसरा एम्प्लॉई सिलेक्ट करून पण त्याला कन्फर्म म्हणायचं आहे. त्याच्यानंतर इथं सबमिट म्हणायचं आहे आपल्याला. BPM इथं सबमिट म्हणा, कन्फर्म म्हणा. त्याच्यानंतर सुयश जोशी पण आहे तिथं, समजा दुसरा जो आहे तिथं ऑफिशियल, त्यालाही सिलेक्ट करून कन्फर्म म्हणायचं आहे. त्याच्यानंतर इथं विंडोला पण आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ते विंडो जे आहे तिथे सिलेक्ट करायचं. इथं रिटर्न असं येईल, पण ठीक आहे, आपल्याला त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला इथं काउंटर ऑपरेशनमध्ये जाऊन क्लोज अकाउंट म्हणायचं आहे. फेच काउंटर डाटा म्हणल्यानंतर आपण कन्फर्म म्हणूया, येस, ओके. त्याच्यानंतर डे एंड म्हणायचे. तर यांचा डे एंड झालेला आहे. ठीक आहे.